नमस्कार, मी मीनाक्षी जाधव पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. पुण्याहून मुंबईला आम्ही पोचलो ते थेट रेस्टॉरंटमध्ये गेलो, पेटपूजा केली आणि 1 वाजेपर्यंत घरी आलो. घरी म्हणजे खाली लॉबीमध्ये वेट करत होतो. मम्मी, पप्पा, दीदी, राज वगैरे सगळे वरती होते गृहप्रवेशाची तयारी करण्यासाठी. आणि 5 मिनटं फक्त थांबलो होतो कारण की ऑलमोस्ट सगळी तयारी आम्ही करूनच गेलो होतो पुण्याला. आरतीची थाली, माप आणि कुंकवाचं पाणी वगैरे रेडी केलं. आणि मम्मी असताना तर आम्ही कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेत नाही कारण ती सगळं अगदी वेल मॅनेज करते. सो फायनली वेट इज ओव्हर. शीतलजी लक्ष्मीच्या रूपाने घरात प्रवेश करणार होत्या आणि आम्ही सगळे खूप हॅप्पी होतो. अँड आय ट्रूली रिस्पेक्ट हर पेशन्स लेवल बिकॉज गाडीत बसल्यापासून रूपक त्यांच्याच मांडीवरती, हेवी शालू, हेवी ज्वेलरी, त्यात आपण दुसऱ्या घरी जातो आहे तो एक डोक्यात विचार चालू असतात. आणि लग्न म्हटलं की मुंगी एवढी का होईना ॲडजस्टमेंट ही करावीच लागते प्रत्येक मुलीला. नवीन घर, नवीन माणसं, नवीन नाती, सगळ्याच गोष्टी येतात. बट विथ राईट पार्टनर ह्या गोष्टी खूप इझिली हँडल होतात. मम्मीने सांगितलं आता माप ओलांडा. उजव्या पायाच्या अंगठ्याने असं टाक. राईट हँड कसा ओलांडा पहिला सांग मला. असं पाडून द्या तो. पूर्ण पाडा खाली. पाडा पूर्ण. सद्गुरु माता दीक्षा सविंदर हरदेवजी महाराज. कुठून कसे देव जाणे अनुरूप स्थळ आलं. साताऱ्याच्या कन्येचं कोकणातल्या मुलाशी लग्न झाले. प्रसाद बोलका शीतल बोल, प्रसाद बोलका शीतल बोल अशी एकही सवय जुळत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून कोमेजणारी तिची खुलताखळी खुलत नाही. बरं, कोमजायला कळी तिची कारणे फारशी लागत नाहीत, पण एकदा हसली की हसू तिचं जणू पानावरचं दव आहे. आई शपथ, हाताला त्यांच्या अमृतासमान चव आहे. पण खरं सांगते तुम्ही आमच्या आहात. अजून काय हवंय? खूप प्रेम आणि आशीर्वाद तुम्हाला. अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वादांची फुले वेचावीत वाकून, आशीर्वादांची फुले वेचावीत वाकून प्रसादजींचं नाव घेते तुम्हा सगळ्यांचा मान.